आज आपल्याला एकदम सोपी हरणं काढायची आहेत आणि ही स्पेशल काय आहे तर हरणाचं कपलच आपण काढणार आहोत. व्हॅलेंटाईन जवळ येतोय तर तुम्ही मस्त याचं ग्रीटिंग बनवू शकता, डिशवर काढू शकता किंवा अजून काही कल्पना जर तुम्हाला सुचत असतील हा व्हिडिओ बघितल्यानंतर तर ते देखील मला कमेंटमध्ये सांगू शकता. तर काढायला अतिशय सोपी, रंगवायला त्याहून सोपी असं ही हरणाची चित्र जी इन्स्पायर आहेत वारली पेंटिंग वरून. वारली पेंटिंगचे भरपूर व्हिडिओ मी टाकले ते तुम्ही बघितलेले असतील, नसतील तर हा व्हिडिओ झाल्यानंतर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तिथे जाऊन नक्की बघा. चला सुरुवात करूया. तर ही हरणं ना अशी ब्लॅक पेपरवर व्हाईटने किंवा डार्क पेपरवर व्हाईटने खूप छान दिसतात. पण प्रॉब्लेम हा होतो की शूटिंगच्या वेळेला आपल्याला ब्लॅक पेपरवर दाखवताना व्हिडिओत नीट दिसत नाही. म्हणून तुमच्यासाठी मी हे लाईट म्हणजे पांढऱ्या पेपरवर तुम्हाला ही हरणं काढून दाखवणार आहे. पण तुमच्या आवडीचे कलर कॉम्बिनेशन तुम्ही नक्की याच्यामध्ये वापरू शकता. चला सुरुवात करताना आधी काय करायचं, एक असा आर्क काढून घ्यायचा. त्याच्यानंतर त्याचा मध्य काढून आपल्याला इथे आपल्याला एक ट्रायंगल शेप तयार करायचा आहे. पण ह्या ट्रायंगल काढताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की लाईन्स आपल्याला ज्या आहेत ना या स्ट्रेट काढायच्या नाहीये, तर थोड्या कर्व काढायच्या आहेत. करेक्ट. आणि मग मानेचा भाग तसाच आर्कने आपण काढून घेतला. तो आर्क या पुढच्या भागाहून आपण असा स्टार्ट केला की बरोबर तो असा शेप छान येतो. मग पायाचा आकार असा झोपलेला व्ही काढून तयार करायचा. दुसरा पाय, आता पाय कसेही तुम्ही काढू शकता पण असे जास्त चांगल्या प्रकारे कुठल्या प्रकारे दिसू शकतात ते मी तुम्हाला इथे दाखवते. आता मागच्या बाजूचे पाय काढताना आता ह्याच्यात थोडा ना आपल्याला फोर्स पण दाखवायचा आहे. म्हणजे ते हरिण जरी उभं असेल तरी त्याच्यामध्ये काहीतरी मुवमेंट दाखवायचे. त्यामुळे अशा पद्धतीने आपण पाय काढतोय. आता हे पुढच्या बाजूचं हरिण आपलं काढून झालंय. सेम याच पद्धतीने मागच्या बाजूचं, फक्त मागच्या बाजूचा जो आर्क आहे तो काढताना या हरणाच्या त्या मागच्या ट्रायंगलच्या बरोबर मधून आपण सुरू केला. आधी मानेचा भाग काढून घेतला आणि मग खालच्या बाजूचे दोन्हीही ट्रायंगल्स काढून घ्यायचे. ट्रायंगल्स काढताना ते खूप जाड पण म्हणजे उंचीला जास्त पण नको आणि खूप कमी पण नको. मग अशी तुम्ही बघितलं ना की तिथे माझा खूप असा बारीक होत होता म्हणून तो थोडा मोठा केला. सो या चुका काढताना होत असतात म्हणून नेहमी पेन्सिलने काढायचं आणि मग फायनल लाईन्स आपण कलरने करायचं किंवा फाईन आर्ट पेनने करायचा. ओके. तर या हरणाचे सुद्धा असे दोन्हीही पाय काढून घेतले. आता आपल्याला काय करायचंय तर शेपटीच्या इथे 3 फक्त अशा लाईन्स काढायच्या आणि मग डोक्याचा भाग काढून घ्यायचा. त्याच्या आतमध्ये आपल्याला एक डोळा काढायचा आहे दोन्हीकडे. आता मग वरच्या बाजूला कानाचा भाग. आता आपण हे कपल दाखवणार आहोत. सो एक मेल एक फिमेल. सो जो मेल आहे त्याच्या डोक्यावर शिंग येते. तर आपण जो इकडच्या बाजूचा आहे त्याच्या डोक्यावर अशी 2 शिंग दाखवली. अजून बऱ्याच गोष्टी आहेत ना ज्या ह्याच्यामध्ये ऍड झालेल्या नाहीयेत. चला हरणांचं चित्र आपलं काढून झालं. मी रंगवायला जस्ट सुरुवात करतच होते आणि माझ्या लक्षात आलं की हे रंगवताना मी हे एकच पेन वापरणार आहे आणि एकाच रंगात आपण रंगवणार आहोत. पण तरी सुद्धा बऱ्याचशा गोष्टी या रंगवताना उलगडत जाणार आहेत. त्यामुळे चित्र कसं रंगवायचं हे देखील नक्की बघा. आणि हे रंगवताना हे पेन म्हणजे मी नक्की काय वापरतेय आणि हे वापरत असताना आपली चित्रकला म्हणजे आपलं रंगवणं चित्रकलेतलं जे बऱ्याच जणांना कठीण वाटतं ते कसं सोपं होऊ शकतं हे देखील तुम्हाला कळणार आहे. बेसिकली काय तर मित्रकला या चॅनलवर ना तुम्हाला चित्रकला अतिशय सोप्या पद्धतीने सांगितली जाते. म्हणूनच याचं नाव मित्रकला असं ठेवलेलं आहे. म्हणजे आपल्या एखाद्या मित्रासारखं कॅज्युअल रिलेशन आपल्या चित्रकलेशी होतं. त्यामुळे मित्रकला या चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून टाका आणि येणारा प्रत्येक व्हिडिओ बघा कारण हा तुमच्या उपयोगाचा आहे. या पेनासारखीच वेगवेगळी माध्यमं आहेत की जी तुमची चित्रकला अतिशय सोपी करू शकतात. ही माध्यमं काय आहेत हे तुम्हाला हवं असेल तर लगेच मला कमेंट मध्ये सांगा, म्हणजे त्या पद्धतीने व्हिडिओ घेऊन येईल. चला रंगवायला सुरुवात करूया. आता रंगवताना आपण ब्लॅक कलरने रंगवतोय. हे पेन जे आहे याला ॲक्रेलिक पेन म्हणतात. असं दाबून याचे इंक थोडी पंप करून घ्यायला लागते आणि मग त्याच्यामध्ये रंग येतो बाहेर. हे रंगवल्यानंतर अगदी ॲक्रेलिक कलरने ब्रशने रंगवल्यासारखा इफेक्ट येतो. त्यामुळे जर कोणाला ब्रशला ग्रीप येत नसेल किंवा ॲक्रेलिक कलरने रंगवायचं तर पण रंगवायची भीती वाटतेय असं जर होत असेल तर तुम्ही हे पेन नक्की वापरू शकता.
आणि दुसरी गोष्ट की ह्या पेनने तुम्हाला म्हणजे ब्रश बदलायची जी गरज लागते ना, की बारीक ब्रश बॉर्डरला, मग जाड ब्रश आतमंद रंगवायला, ही काही गरज नाही लागणार. तर तुम्ही आतला भाग सुद्धा बिंदास या पेनने रंगवू शकता आणि बाहेरचा भाग देखील जिथे आपल्याला बॉर्डर करायचंय तिथे देखील हे पेन वापरू शकता. पण अर्थात हे झाले प्रोज, पण याचे काही तोटे पण आहेत या पेनाचे. हे तोटे काय आहेत हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना, तर मी मगाशी सांगितलंय की नाही की तुम्हाला अशी वेगवेगळी माध्यमं मी सांगणार आहे, त्या व्हिडिओत मी हे सांगणार आहे. त्यामुळे लगेच मित्रकलाला सबस्क्राईब करा, म्हणजे जो माझा व्हिडिओ पुढचा येईल तो तुम्हाला लगेच ऐकता येईल. बरं, हा सबस्क्राईब करताना बेल आयकॉनला क्लिक करायला पण विसरू नका. म्हणजे कसं होतं की व्हिडिओ आला की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येतं, मग लगेच तुम्ही बघता. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर कमेंट करण्यामध्ये कंजूसी करू नका, लगेच कमेंट करा. तुमच्या कमेंट असतात ना, त्यानेच कळतं की आम्हाला काय गोष्टी इम्प्रूव्ह करायला हव्या आहेत, काय गोष्टी चांगल्या होत आहेत, जे आपोआपच प्रोत्साहन येतं ना वेगवेगळे व्हिडिओ करण्यासाठी. तर असं आपल्याला मस्त रंगवायचंय. रंगवताना काळजी घ्यायची की कुठे स्पॉट सुटतायत का, कारण आपण व्हाईट पेपरने डार्क पेनने करतोय, तर अशा वेळेला व्हाईट स्पॉट सुटू शकतात आणि हा कलर वाळल्यानंतरच आपल्याला कळतं. सो या गोष्टीकडे पण आपल्याला लक्ष द्यायचंय हे रंगवत असताना. आता आपली पायांची बॉर्डर पण झाली, खूर पण झाले. आता तुम्हाला दिसत असेल की रंगवताना हे त्याच्या जे हरणाच्या पाठीवरचे टिपके आहेत, डॉट्स आहेत, मी हे रंगवताना केले. तर अशा काही गोष्टी असतात ज्या तुम्ही स्केच मध्ये नाही केल्या तरी चालतात, रंगवताना डायरेक्ट ऍड केल्या तरी देखील चालू शकतात. आता बघा इथे काय माझं चुकलं, तर आधी हे पाय रंगवायला नको होते. काय होतं, कलर वाळत नाही, मग तो हाताला लागतो आणि मग इकडे तिकडे लागतो. तर आधी जर मी ही पाठ रंगवली असती तर मग हा कलर माझ्या हाताला असा लागला नसता. पण ठीक आहे, आपण आता एक काम करूया, हे वाळेपर्यंत वाट बघू, तोपर्यंत बाकीचं सगळं रंगवून घेऊ. हे वाळलंय, आता मी पाठीचा भाग पण रंगवायला घेते. सो काही छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या तुमच्या चित्राला खराब करू शकतात, पण ज्या तुम्ही टाळल्या तर तेच चित्र तुमचं सुंदर सुद्धा बनवू शकतं. तर या छोट्या छोट्या गोष्टीसाठी मित्रकलाचे व्हिडिओ नक्की बघत राहा. तर आपण पटकन हे रंगवून घेऊया. किती मस्त लुक ऑलरेडी यायला लागला ना, म्हणजे हा जो त्याची पाठ आहे हे रंगवल्यानंतरच, एकदम बॉडी रंगवल्यानंतर तो लुक आपोआप यायला लागलाय. कसं वाटतंय तुम्हाला बघताना? मला माहितीये तुम्हाला पण आवडत असणारच आहे. एकदा पूर्ण चित्र बघितलं ना की तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे कळेल. सो ऑलमोस्ट डन आहे. आता फक्त काय करूया आपण की आपल्याला हा खालचा भाग रंगवून घ्यायचा आहे, जमिनीचा भाग. आता वारली पेंटिंग मध्ये नेहमी जमीन, इव्हन काही काही वेळेला जमिनीच्या खालचे भाग देखील लेयर्स पण दाखवले जातात. एवढं आपण आता दाखवणार नाही आहोत, पण जमीन दाखवणं गरजेचं आहे, नाहीतर कळत नाही ती हरणं आकाशात उडतायत का जमिनीवर आहेत का पाण्यात आहेत. त्यामुळे मी नेहमी माझ्या विद्यार्थ्यांना पण सांगते की जमीन दाखवणं म्हणजे क्षितिज रेषा दाखवणं हे खूप गरजेचं आहे. त्याने आपोआपच चित्राला लुक येतो. त्याच्यावर हे छान गवत आणि मग थोडं मी जसं म्हटलं तसं वारली पेंटिंग वरनं इन्स्पायर असल्यामुळे थोडं जमिनी खालचे किंवा जमिनीवरचे असे दगड असे ट्रायंगल रूपात आपण दाखवूया. हे ट्रायंगल चित्र बॅलन्स करायला खूप मदत करतात. आता अजून एक चित्र बॅलन्स करण्यासाठी आपण काय करणार आहोत, तर इथे एक मस्त असा सूर्य काढणार आहोत. इतका मस्त आहे हा काढायला सूर्य, मस्त म्हणजे असा छान मस्त जिलेबी सारखा आकार आहे त्याचा, तो काढायचा आणि त्याच्या भोवती अशी थोडासा एस शेप सारखी किरण काढायची. आपोआपच तुमचं चित्र बॅलन्स होतं, कारण आपण हरणांची तोंड मागच्या बाजूला आहेत असं दाखवलंय. ते बॅलन्स करायला तिथे काहीतरी ऑब्जेक्ट असणं खूप गरजेचं आहे. आता मजा काय झाली, हे चित्र रंगवताना मध्येच हे शूट करत असताना माझ्या छोट्या मुलीने येऊन इथे एक तुम्हाला दिसतोय का उजव्या साईडला डॉट लावलाय, पण हरकत नाही. आता या डॉटचं रूपांतर मी मस्त असं फुलपाखरामध्ये करणार आहे आणि या फुलपाखरामुळे पण काय होईल, मस्त चित्राला पण एक लुक येईल, एक जिवंतपणा येतो. जेवढे तुम्ही लाईव्ह ऑब्जेक्ट काढता ना चित्रामध्ये, म्हणजे फक्त एक प्राणी काढून नाही सोडायचं, थोडंसं गवत दाखवायचं, आजूबाजूचे कीटक दाखवायचे. या गोष्टींमुळे ना एक लाईव्हनेस येतो चित्राला आणि ते चित्र खरं आहे की काय असं वाटायला लागतं. खोटं वाटतंय का? हे बघा, हे चित्र आपलं रेडी झालंय की नाही, आणि हे चित्राकडे असं बघत असताना मला आपोआप वाटायला लागलं की अरे हे खरं आहे आणि ही हरणं अशी मस्त फिरतायत इकडे तिकडे. तुम्हाला पण जाणवलं ना असं? मग लगेच लाईक करून टाका ना. हरणाचं हे पेंटिंग कसं वाटलं? आवडलं तर असेल ना? मग हे पेंटिंग बघा. हे पेंटिंग पण आवडलं तुम्हाला?
या पेंटिंगचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, पण असाच नाही घेऊन येणार. त्याच्यासाठी हा व्हिडिओ तुमच्या ओळखीतल्या कमीत कमी 10 लोकांपर्यंत प्रत्येकाने शेअर करा. म्हणजे आपोआपच या व्हिडिओचे भरपूर म्हणजे लाखो व्ह्यूज होतील. जेव्हा या व्हिडिओचे भरपूर व्ह्यू होतील त्यानंतरच मी हा हरणाचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. बघूया तुम्ही किती लोकांपर्यंत शेअर करता ते. व्हॅलेंटाईन डे जवळ येतोय. हा हरणांचा असा मस्त कपलवाला फॉर्म तुम्ही नक्की कशावर काढून कोणाला गिफ्ट देणार आहात हे तुम्हाला जर शेअर करायचं असेल तर माझ्याबरोबर नक्की शेअर करा. मी पण हे करणार आहे. आणि कोणाबरोबर शेअर करणार आहे माहितीये? माझ्या प्रिय व्यक्तिबरोबर. ती कोण आहे असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर एक काम करा, इथे हा व्हिडिओ दिसतोय का, या व्हिडिओवर जा. हे वेगळं चॅनल आहे, हा माझंच आणि माझ्या प्रिय व्यक्तीचं वेगळं चॅनल आहे. ते कुठलं आहे हे या व्हिडिओवर गेल्यानंतर तुम्हाला कळेल. त्यामुळे हा व्हिडिओ पण बघा आणि मित्रकलाप्रमाणे पूर्वा सूरज या आमच्या चॅनलला देखील भरपूर प्रेम करा. असंच प्रेम करत राहा. धन्यवाद.